धाराशिव जिल्ह्यामध्ये गेली 2 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने ऊसाचं पीक जे आहे ते वाढलेलं आहे। ऊस लागवड जी आहे ती वाढलेली आहे, मात्र त्या ऊसाला भाव किती मिळतोय हा प्रश्न शेतकऱ्यासमोर निर्माण झाला आहे। आणि धाराशिवच्या डोकी परिसरातील जे शेतकरी आहेत ते शेतकरी भावाच्या विरोधात, म्हणजे त्यांना 2400 रुपये भाव गुळ पावडर फॅक्टरी जी आहे ती देते आहे आणि त्याच्या विरोधामध्ये शेतकरी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। आपल्याबरोबर आता काही शेतकरी आहेत त्या परिसरातले। काय मागणी आहे तुमची आणि ऊसाला किती भाव मिळाला पाहिजे आणि आता किती मिळतोय? सरकारनं FRP 3500 रुपये घोषित केलेली आहे, पण त्याच्याप्रमाणे साखर कारखाने देत नाहीत आणि ह्या गुळपेटी साखर कारखानदारांनी एकतर संघटना काढलेली आहे। ती संघटना म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्याचं शोषण करण्यासाठी काढलेली आहे आणि त्यांनी फक्त 2400 रुपये भाव देऊत असं म्हणजे घोषित केलेलं आहे। का तर आम्हाला परवडत नाही, म्हणजे गुळ पावडर कारखानदारांनी फक्त ही संघटना करून जिल्ह्यातल्या लोकांनी अशी संघटना करून फक्त 2400 रुपयावर शेतकऱ्याचा शेवट करायचा असं त्यांचं नियोजन आहे। तर हा भाव काय परवडत नाही आम्हाला। पहिली उचल 3000 रुपये आणि नंतर फायनल बिल 3500 रुपये पाहिजे, ही आमची मागणी आहे। महाराष्ट्रात दररोज 8 शेतकरी आत्महत्या करायला लागलेत आणि सरकारचा ह्यांना आश्रय असल्यामुळं ही लोक असे काही म्हणजे FRP मोडूनही करतात। सरकार ह्यांच्या विरोधात का काय गुन्हे दाखल करत नाही हा माझा प्रश्न आहे। ही मागणी आहे तुमची? हो। किती ऊस आहे तुमच्याकडे? 7 एकर आहे। बर, गेल्या वर्षी कुठल्या कारखान्याला घातला होता? गेल्या वर्षी तेरणा घातलं, झालं ना, तेरणा कारखान्याला घातलं। बिल मिळालं का? सगळं बिल मिळालं, 2600 रुपयानं दिलं बिल, पण बरेच दिवसानंतर दिलं। असं लगेच दिलं नाही की कमी 4-4, 5-5, 6-6 महिने गेले ऊस बिल लोकांना भेटायला। अरे कारखानदार काही जो आहे ते संघटना केलेली आहे। अरे हे जो ऊसाला आता सध्याला खातं घालायचे खातं, तर गेल्या दिवशी महिन्यात 1600 रुपये भाव होता आता खाताच्या पोता, आता 1900 भाव झालाय। और एक बाई जो 250 रुपये घेत होती आता खुरप्याला 350 रुपये घ्यायला लागली। ही शेतकऱ्याची बिकट हाल आहे। और जो कारखानदारी संघटना करून जो 2400 भाव जो केले है ना, ये शेतकऱ्याला भयंकर अन्याय आहे। और ह्याला सरकारनं ह्यांना कडक पाऊल उचलून यांचे गुन्हे दाखल करावे, शेतकऱ्याच्या याच्यावर जाळ करायला लागलेत एवढे। आपल्या बरोबर बाकीचे शेतकरी सुद्धा आहेत। बोला काय मागणी आहे तुमची? तुम्ही समाधानी आहेत त्यातही भावजी डिक्लेअर केला ते? आम्ही काय समाधानी आहोत? अहो हे लोकच असे आहेत, जेवढे ह्या डोकी परिसरातल्या बाजूला जी कारखाने आहेत त्या कारखान्याचे चेअरमन काय काशीचे किंवा नाशिकचे ब्राह्मण आहेत काय? शेतकऱ्याचीच लेकर आहेत नाहीये। ह्या शेतकऱ्याच्या लेकराला 12 महिने ऊस कसा झोपावा आणि त्याचे काय हाल माणसाला आहेत। आणि ती जाताना पुन्हा अजून त्या मजुरांनी म्हणायचं आम्हाला 5000 रुपये एकर द्या, बाटली द्या, जारचं पाणी द्या, काय किती हाल आहे। जी काय असेल ती शेतकऱ्याचं शोषण करायला बसलेलं आहे बघा। मग त्याच्यात मजूर आला, त्याच्यात ट्रॅक्टरवाला आला, ते सगळेच आले। तर आमचं असं आहे की FRP प्रमाणे भाव द्यावा आणि नाही यांनी भाव दिला तर शासनाला यांच्यावर इड्या फिड्या सगळ्या आमदाराच्या मागं लावते, तर कारखान्याच्या मागं का लावत नाही तो? अहो त्यांनी पाठवावं की ईडी कारखान्यादाराच्या मागे लावायला पाहिजे ना। हा, अहो त्यांनी त्यांच्यावर निरीक्षक नेमावा, जायचं प्रत्येक सभासदाला विचारायचं तुम्हाला काय भाव दिलाय, ह्यांनी असा भाव दिलाय म्हणलं की ह्यांच्यावर लगेच बंद पाडा की ह्या गिरण्या शासनानं करायला पाहिजे। ही आम्ही नाही, आम्ही तर करूच। नरड्याला आलं का आमच्या, मग आम्ही तुम्हाला सांगतो हे नाही बंद पडली वाहन तर आमचं नाव ठेवा, आम्ही बी शेतकरी आहोत। शेवट रूम न उचलला का आम्ही, मग तुम्हाला समजेल। तर शेतकऱ्याला हमी भाव द्यावा, पहिली उचल 3000ची द्यावी आणि नंतर तुमच्या सवडीनं महिन्या 2-4 महिन्यामध्ये आमचे सर्व आधा पैसे करावे, एवढीच आमची मागणी आहे। किती भाव अपेक्षित? 3550 रुपये त्यांनी भाव द्यावा बघा आम्हाला FRP प्रमाणे। आणि FRP प्रमाणे नाही दिला तर शासनाला ह्यांच्यावर का नाही कडक कारवाई करावी, ह्यांच्या गिरण्या बंद पाडाव्या।
गेल्या वर्षी काय भाव गेला? काय 2600 2400 25 असलंच आहे का आहे? हाय सगळी शेतकऱ्याची लेकरायची चेअरमन आहेत ती, ब्राह्मण तर नाहीत का नाही? कुठं देवळात जाऊन देव करून कमवून आपला प्रपंच भावी. अहो तुम्हाला बी आठवण पाहिजे शेतकऱ्याची. तुम्ही शेतकरी लेकर कसा उद्योपावा, काय करावं हे तुम्हाला कळावं लागतंय. 3500 रुपये भाव पाहिजे. हा 3500 रुपये. अहो शासनानं किती जाहीर केलाय? FRP किती जाहीर केली? 3550. तसा आम्हाला ती भाव द्या, आम्ही खुश हो. ही मागणी. हो काय म्हणणं आहे? नाही, शासनानं जी काय ऊस उत्पादक शेतकरी आहे तो ऊस उत्पादकाला जो खर्च येतो मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला तेवढाच येतो, पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तेवढाच येतो. मग भावात डिफरन्स का? की काही शेतकऱ्याला भाव जास्त, तिथल्या शेतकऱ्याला कमी. पुन्हा इथं गुळ पावडरवाल्याची युनियन झाली, त्या गुळ पावडरवाल्यामध्ये ते आम्हाला परवडत नाही, आम्ही 2400 देणार. साखर कारखानदारी समजा 2700-2800 देऊ शकतात. ह्यांचे तेवढा डिफरन्स का? मग काय गुळ पावडरला दिल्यावर काय खात्याचं पोतं स्वस्त मिळणार आहे का? कारखान्याला दिल्यावर काय सबसिडी देणार का? शेजारचा जो लातूर जिल्हा आहे तिथं काय भाव आहे कारखान्याचा? लातूर जिल्ह्यामध्ये जी काही मांजरा परिवार आहेत त्यांच्या सगळ्या कारखान्याने 3150 भाव दिलाय. आपल्या धाराशिव जिल्ह्यातल्या जे कारखानदारांनी 2700-2800 भाव दिलाय. गुळ पावडरवाले तर 2400 दिले. एवढा डिफरन्स का? काय इथल्या शेतकऱ्याला काय खात बी काय स्वस्त मिळते का? इथली काय मजुरी स्वस्त आहे का? इथं काय वीज शेतकऱ्याला काय मोफत देते सरकार? काय इथली वाहन वाहतुकीला कमी पैसे घेतात? खर्च तर तेवढाच आहे उत्पादनाचा. मग बिलात इथं कमी का? मग जो भाव लातूर जिल्ह्यातले कारखाने देतात, पश्चिम महाराष्ट्रातले कारखाने देतात, तोच भाव इथल्या शेतकऱ्याला मिळावा. आणि गुळ पावडर असो साखर कारखाना असो, दोघांचा भाव एकच पाहिजे. शेवटी दोघं बी ऊसच गाळतात. यांनी ऊस गाळून समजा गुळ तयार करतात, तो साखर तयार करतात. यांनी बाय प्रोडक्ट कोण काय करते याची देणं घेणं शेतकऱ्याला. तुम्ही तिकडे बाय प्रोडक्ट 10 करा, लाखो कमवा, पण आम्हाला भाव सगळ्यासोबत सरसकट FRP प्रमाणे पाहिजे. ही आमची शेतकऱ्याची मागणी आहे. काय आता पुढची तुमचा आहे का ऊस? पुढची भूमिका जी आहे तुमची, आता ही कारखान्याने तर युनियन केली म्हणताय, आता काय पुढची भूमिका काय असेल तुमची? पुढची भूमिका अशी आहे की उद्या जेवढे गुळपिटी साखर कारखानदार होते तिथं म्हणजे सगळे शेतकरी मोटरसायकल रॅली काढणार आणि त्या रॅलीमधून सगळ्या कारखानदाराच्या मालकांना त्या आम्ही निवेदन देणार की FRP प्रमाणे त्याचा दर द्या आणि पहिली उचल 3000 रुपये प्रमाणे द्या. एवढं निवेदन द्यायचं आमचं नियोजन आहे. त्याच्या पुढे आता एकंदरीतच धाराशिव जिल्ह्यामध्ये ऊसाचं उत्पादन वाढलेलं आहे, मात्र शेतकऱ्याला योग्य भाव मिळत नाहीये. आणि आपण आता पाहिलं त्याप्रमाणे शेतकरी जी आहेत ती कारखानदाराच्या विरोधामध्ये आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, डोकी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.